श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला हा जो अभंग आहे 27वा अभंग, त्याच्या पहिल्या 3 ओळींवर आपलं प्रवचन झालंय. आता उरलेल्या 3 ओळींवर आपण प्रवचन करूया. सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी वीण, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे. ह्या 3 ओळीवर आपलं प्रवचन झालं. आता पुढच्या 3 ओळी, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ. निजवृत्ती काढी म्हणून ज्या ज्या संगतीमुळेच म्हणाले सर्व हे संकल्प निर्माण होतात. आपण बघितलं की संसाराचे संकल्प का निर्माण होतात, तर संगतीमुळे. दुःसंग हा सर्वथैव त्याज्या, म्हणून ती संगती, ते विषय यापासून मनाला काढलंच पाहिजे. मनाला असं ओढून काढलं पाहिजे, संसारातून असं ओढून काढलं पाहिजे. एवढं चिवट आहे म्हणजे मन, की वारंवार त्याला सांगितलं संसारात जाऊ नको तरी ते तिथेच जाऊन बसतो. त्या फुग्यामधून जशी हवा काढून घ्यायची, असं तोंडाला फुगा लावायचा आणि हवा काढून घ्यायची, त्याची ओढून घ्यायची हवा. तसं म्हणलं या संसाराला असं तोंड असं लावायचं, असं त्याची हवाच काढून घ्यायची म्हणलं. काय म्हणजे मनाच्या अनेक वृत्ती असतात. निजवृत्ती काढी, निजवृत्ती एक वृत्ती आहे. निजवृत्ती म्हणजे आत्म्याकडे लागणारी जी एक मनाची वृत्ती आहे, एक तिला निजवृत्ती असं म्हणतात. काय त्यांनी शब्द वापरला, निजवृत्ती. ती निजवृत्ती अनेक म्हणाले या इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये ती डिवाइड झालेली आहे. अशा अनेक वृत्ती त्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियामध्ये त्या वृत्ती, मन, अशा 10 वृत्तीने ते 10 त्याचे भाग झाले आणि 10 ठिकाणी ते गेले. त्याला तिथून ओढून काढायला पाहिजे, तिथून ओढून काढायला पाहिजे. ते एवढं निर्लज्ज आहे म्हणाले, तेवढं चिवट झालेलं आहे की त्याला ते तिकडून ओढून काढल्याशिवाय नाही जमत. मनाची एक एक वृत्ती ओढून काढली पाहिजे. जसं म्हणले आई आपल्या पूर्वी काय स्त्रियांना 4, 5, 6, 10 मुलं असायची. आता त्या कोणाकडे लक्ष द्या, म्हणजे कुठे उड्यान टप्पू पोरं. आता आम्ही त्याच्यातले एक होतो, कुठे जाऊन बसायचं पत्ताच नाही. गेला कुठे, जेवायचं काय, द्यायचं काय, खायला द्यायचं काय, काही नाही. एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये लोक राहायचे, सरळ 20-25 भाडे करून राहायचे. काय त्यांच्याकडे कुठे लपून बसले तर काय करणार हो. आम्ही कुठे जाऊन लपून बसायचो आमच्या मित्रांमध्ये. मग आमची आई काय करायची, आई आमची यायची, काठी घ्यायची अशी, आणि तिला बरोबर माहिती कुठे 2-3 ठिकाण आम्हाला माहिती असायची आमची. त्यातल्यात आम्ही जास्त उन्हाळ होतो त्याच्यामुळे आमची, आणि काठी घेऊन यायची आणि बरोबर काय बोलायचीच नाही, एक लगवून द्यायची आणि हात धरून तिकडून बाहेर काढायचे. म्हणा जिथे आम्ही लपलो असेल तिथे ते बाहेर काढायची. असे एकेकाला छडी घेऊन ते बाहेर काढायची. उड्याण टप्पू पोरं शेजारी पाजारी मित्रांच्या घरी जाऊन लपतात. तेव्हा म्हणले एकेकाला काढून ती अशी आणायची. तसं म्हणले जे मन आहे ना, हे मन म्हणले असे 10 इंद्रियामध्ये जाऊन बसलेला आहे. म्हणजे 10 इंद्रियाचा वाडा आहे हा वाडा.
वाडा चिरे बनते. आणि तिथे 10 इंद्रिय आहेत आणि ते मनाची एक एक वृत्ती त्या एकेका इंद्रियामध्ये जाऊन बसलेली आहे, लपून बसलेली आहे. आणि काय काही केलं असता ते बाहेर येत नाही. कुठे काही ऐकण्याची गोडी आहे म्हणून कानात जाऊन बसलाय. मग मनाची काही बघण्याची गोडी, एवढी बघण्याची गोडी आहे. हल्ली तर मोबाईल आहे म्हणले, आणि लहान लहान पोरं काय बघत असतात माहिती नाही मला, काय काय बघत असतात. अशी गोडी की काय जीवेनं सोडत नाही म्हणले ते, आणि बघत असतात. तेव्हा म्हणाले याला ओढूनच काढायला पाहिजे, तो मोबाईल त्यांच्या हातातून ओढूनच घ्यायला लागतो. ते मनातून एक एक वृत्ती, मनाची वृत्ती ओढून बाहेर काढावी लागते. आणि यालाच सोफिस्टिकेटेड भाषेत, संस्कृत भाषेत काय म्हणतात, मोठा एक शब्द आहे हो. आता ही कृती बघा, असं मनाला काढलं पाहिजे. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओढी संसार गोडी म्हणतात. आता मग काय म्हणतात, सर्व माया तोडी म्हणतात. आधी संसार गोडी म्हणतात, मग सोडी म्हणतात, ओढी म्हणतात. मनाला ओढ तिकडून संसारातून, आणि मग म्हणतात सर्व माया तोडी. त्या मनाला आधी बाहेर काढ म्हणाले. मग काय होईल, अरे मग काय होईल म्हणजे तू कुठे जाशील म्हणाले, तुला कळणार नाही. त्याला म्हणले संस्कृत मध्ये अध्यात्मशास्त्रात काय म्हणतात, एक मोठा शब्द आहे म्हणतात, प्रत्यंगमुख. अंग अंग प्रत्यंग मुख, प्रति अंग मुख, म्हणजे जे जे अंग आहे म्हणले त्याच्यातून ते मन काढलंय म्हणा. प्रत्यंग मुख काढल्याबरोबरच म्हणले ते मन जाणार कुठे. ते मन एक तर आत्म्याकडे जातं, नाहीतर ते इंद्रियांकडे जातं. त्याच्यापैकी त्याच्या पलीकडे काही जागा त्याला माहितीच नाही म्हणा. ते इंद्रियाकडून आलं की ते जसं मुलं आली, आईने तिकडून मारून त्यांना ओढलं की ते कुठे जाणार म्हणले, आपल्या घरातच जाणार. त्यांना माहिती आहे घरीच खायला मिळतं, दुसरीकडे नाही मिळत. तसं म्हणले ते मन प्रत्यंगमुख आपोआप होतं, आत्म्याकडे आपोआप जातं म्हणा. तू काही काळजी करू, तिकडून काढ, ओढून ताडून काढ फक्त त्याला. आणि म्हणून सद्गुरू सांगत असतात, अरे ओढून ताडून त्याला काढत असतात, त्याला तिकडून ओढत असतात, आणि त्याला त्रास होतो. तो म्हणला असं कसं, आम्ही एन्जॉयमेंट करायची नाही का, मग काही आम्ही एन्जॉय करायचं नाही का, काही करायचं नाही म्हणते सद्गुरू सांग. तू एन्जॉयमेंट नाही करायची, तुला एन्जॉयमेंट करायचं काही परवानगी नाही आहे, तुला प्रत्यंग करतो म्हणले. आता छेडी घेतो आणि कुठे तू जाऊन लपलाय, मित्राकडे लपलाय की मामाकडे लपलाय की काकाकडे लपलाय, काय की कुठल्या नातेवाईकाकडे जाऊन लपलाय, तिथून म्हणले तुला शोधून काढतो सद्गुरू म्हणतात. आता पुष्कळ झाला म्हणले, तुला प्रेमाने सांगून झालं, सगळं सांगून झालं, आता तुला मी तिथे जाऊन प्रत्यक्ष तिथून ओढून काढतो. मग तुझं काय होईल, अरे तू काय विचार करतो, तू काय विचार नको म्हणलं, तू एकदम आत्म्याच्या कडेच जाऊन बस, श्रीहरीच्या ठिकाणीच जाऊन बसशील म्हणले, तुला कळणार नाही. आत्म्याच्या सम्मुख होशील म्हणले, अगदी युटर्न होईल. पण तथा आत्मा मनसी संपरिष्वक्त न किंचित अंतर्नवेद न किंचित बाह्य नवेद, असं उपनिषदांमध्ये वर्णन आहे. ते अत्यंत सोपे शब्दात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संसारातून ओढी, त्याची ओढा ताण होतो, आणि सर्व माया तोडी. आणि आता म्हणजे संसारातून तो ओढलं तरी म्हणले मन हे ओढाळ वासरू परत तिकडेच जात. किती सांगितलं अरे तिकडे जायचं नाही, तरी तिकडे जातं म्हणलं सरायला. मग काय करायचं, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले असं नाही म्हणा, नुसतं ओढून नाही जमत म्हणाले. एक क्रिया झाली, ओढलं म्हणले, आणि ओढून बघितलं ते थोड्या वेळ आलं म्हणा, थोडा वेळ सद्गुरूंच्या कार्यात वगैरे चांगलं व्यवस्थित रमलं. आणि मग लगेच म्हणले दुसऱ्या दिवशी गुरुवार झाला, शुक्रवार झाला, लगेच म्हणाले त्याला आता शनिवार आहे चला. असं सद्गुरूंना कळलं तर सद्गुरू काय म्हणतात, आता नाही चालत, असं नाही चालणार, असं नाही चालत. आता विवेक म्हणतो, मम्मी असं नाही चालत, असं कसं ऐसा नाही चलेगा. सद्गुरू म्हणतात अभि ऐसा नाही चलेगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळे संत म्हणतात
अभी ऐसा नाही चलेगा. मग काय उडी. आणि मग म्हणले आता ओढून नाही जमत, तर म्हणजे सर्व माया तोडी. मग आता तोडा म्हणले, याला तोडा. एक मोठी छडी घ्या आणि तोडा, त्याचे संबंधच तोडून टाका. आमच्या महाराजांनी, आम्ही ते आलो महाराजांच्याकडे, महाराज काय म्हणले, आता याचं सगळं तोडून टाकतो म्हणजे, तटातट तटातट तटात. काय खटाखट खटाखट खटाखट. आमचे वडील आले, महाराजांनी सांगितलं आता हा काही येणार नाही, हा तुमचा मुलगा नाही, हा आता माझा मुलगा आहे. तुम्ही यांचे आई वडील असाल, त्यांना जन्म दिला, पण हा आता माझा मुलगा झाला, हा या संप्रदायात याला मी जन्म दिला, आता यांचा तुमचा काही संबंध नाही. काय सर्व माया तोडी. अहो हे तर जाऊ द्या म्हणले नातेवाईक वगैरे, पण आई वडील सुद्धा नाही म्हणले. महाराजांनी सांगितलं स्पष्टपणे आमच्या वडिलांना. आता म्हटलं आमचे वडील फार तापट होते, पण काही नाही, ते एवढे विनम्र झाले, काही बोलले नाही. काही नाही, हो नाही का चू नाही, उलट त्यांच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलो. आणि मला ते म्हणा, मला आश्चर्य वाटतं की मी एवढा काय म्हणाले ते, एवढं युनियनचं हे, आणि ते कुठली पार्टी असते ती पार्टी, त्या पार्टीचा ते देवाला मानत नाही, ते नास्तिक लोक, त्या पार्टीमध्ये मी. पण म्हणले माझ्यावर काय जादू झाली म्हणाले, आणि कसं मला हे काय रडायला येत आहे म्हणा, काही सांगता येत नाही. काही बोललेच नाही, ते नमस्कार केला, आता तुमच्याकडे दिलाय म्हणले. काय म्हणलं सगळं महाराज सगळं तोडूनच टाकला. आता जायचं नाही म्हणले, इथेच राहायचं. हे आता म्हणले ओढाओढी संपलं म्हण, ओढाओढी जमत नाही म्हणले, आता तोडातोडीच केलं पाहिजे. तेव्हा म्हणले सर्व गोष्टीबद्दल महाराज लिहितात, सर्व गोष्टींच्या बद्दल, सर्व नात्याबद्दल. मग नातेवाईकाकडे जायचं नाही का, खरं सांगायचं तर नाही म्हणजे नाही. जे नातेवाईक आपल्या सद्गुरूंच्याकडे येत असतील त्यांच्याकडे जरूर जाओ, जरूर. एक दिवसाने रोज गेला तर हरकत, कारण तू सद्गुरूंच्या बद्दलच बोलणार, सद्गुरूंच्या बद्दलच संकल्प होणार. एकदा नाही, तू 10 वेळा जा, काही. पण जे सद्गुरूंच्या बद्दल, आपल्या सद्गुरूंच्याकडे येत नाही, त्यांच्याबद्दल त्यांना काय आदर नाही, त्यांच्याबद्दल त्यांना भक्तिभाव नाही, त्यांच्याकडे मात्र जायचं नाही. एवढं नाहीच आहे, तर ते सोडायचं. आणि सोडायचं तुला जमत नसेल तर मग आम्ही तोडातोडी करायला येणार. काय असं कोण सांगतात? ज्ञानेश्वर महाराज. आम्ही नाही सांगत, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि आमच्या महाराजांनी आम्हाला तसा अनुभव आणून दिला. त्याच्यामुळे कोणी काय तुटले तिकडे आम्हाला काय. आणि त्याच्यामुळे विजयराव पाध्ये आमच्याकडे आले, बस एक नातेवाईक आम्हाला भरपूर आहे म्हटलं, मोर दॅन सफिशियंट. काय वी आर व्हेरी हॅपी, व्हेरी व्हेरी मच हॅपी. काय बाकी तोडातोडी करून टाकायचं. हे कोण सांगतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि अवधूत महाराज काय सांगतात? सर्व गोष्टीबद्दल निर्माण होणारा माया पाश. हा पाश म्हणजे हा म्हणले बंधन आहे का, यानी ही घट्ट दोरी आहे म्हणले, यांनी बांधलाय सगळ्यांना माया पाशानी. तो माझा काका आहे, तो माझा मामा आहे, तो असू द्या. सद्गुरूंच्या कार्यात येत असतील तर मग काही प्रश्नच नाही, मग ते भक्त आहेत, त्याच्यामुळे मग ते असू दे, त्यांचा उपयोगच आहे म्हणतो. उलट जास्ती उपयोग आहे त्यांचा, ते आपल्याला आठवण करून देते. परंतु ते जे नाही ते मायापास साफ तटातट 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 खटाखट खटाखट खटाखट, हल्लीच्या भाषेत तोडता आले पाहिजे असं महाराज लिहिलंय. मायापास साफ. काय शब्द आहे? साफ. साफ. बापरे, असं तसं नाही तोडायचं, साफच तोडून टाकायचं. न रहेगा बास न बजेगी बंसुरी. ते बास म्हणले तोडून टाकायचे. बास तोडता आला पाहिजे. आता आम्ही सत्य सांगून टाकलं, एकदा सत्य सांगून टाकलं, परत आम्हाला विचारू नका, नाही तर काही होणार नाही म्हणा.
किती प्रवचन ऐकलं तरी काय होणार नाही. कारण विषयांकडे धाव घेणं ही इंद्रियाची सहज प्रकृती आहे. सहज मन इंद्रिय 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 विषयांकडे धाव घेतात आणि मन इंद्रियाकडे धाव घेत आणि बुद्धी मनाकडे धाव घेतो आणि आत्मा बुद्धीकडे धाव घेतो आणि त्या आत्म्याची अशी त्या जीवात्म्याची अधोगती होते म्हणा. हे बरोबर नाही. आणि विषयांकडे धाव घेणं ही इंद्रियांची सहज प्रकृती आहे. कुणी म्हटलं चला अमुक पार्टी आहे चालले, चला फार मजा करूया, मजा येईल आता, हे लगेच मनुष्य तिकडे धाव घेतो. चला अमुक हॉटेलात जाऊ, अमुक करू. नाही, आमच्या मंडळीला खूप आनंद होतो. म्हणजे कुठे चला, आता त्यांच्याही होत नाही म्हणा स्वयंपाक वगैरे, त्याच्यामुळे त्यांनाही आनंद होतो, आम्हालाही आनंद होतो. आम्ही मध्ये मध्ये हॉटेलमध्ये जात असतो. पण आम्ही प्रवचन करत असताना ते ऐकत असतात आणि त्या प्रवचन करतो आम्ही, तर सगळं ते सगळ्याच्या सहभागी होत असतात. एवढंच नाही तर आमचे जे सगळे भक्त आहेत त्यांचे ते काय करतात, त्यांचा फोन का नाही आला, हे सगळं त्यांच्या ठिकाणी असतं. म्हणजे हा संकल्प, या ध्यास आहे. म्हणजे ध्यास रामकृष्णी संकल्प म्हणजे काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रामकृष्ण संकल्प म्हणजे काय हे सांगितलं आहे. तर त्यांचा जो ध्यास असतो त्यालाच रामकृष्ण संकल्प असं म्हणतात. एवढं रहस्यमय आहे हो हे. म्हणून प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय हे थोडं काही सुटणार नाही. म्हणले कोणी याच्यावर किती विद्वान पंडित त्यांनी जरी हे केलं तरी याचा अर्थ त्याला कळणार नाही, कारण त्यांनी अनुभव घेतलाच नाही. खटाखट फटाफट अनुभव घेतलाच नाही. तेव्हा म्हणले त्या इंद्रियांना स्वैरपणे मोकळं सोडलं. चला किती इंद्रिय म्हणले, आपल्या इंद्रिय एकटी जात नाही म्हणाले, त्या मनालाही ते चला म्हणले मनाला घेऊन जातात, मनाला खेचून येतात. आणि ते मन म्हणले मध्ये रस्सी खेच त्या मनाची, हा रस्सी खेचाचा खेळ आहे म्हणाले. मध्ये काहीतरी आलं होतं, चायनीज लोकांची फौज आणि इंडियन लोकांची फौज हे एकत्र आली आणि त्यांनी रस्सी खेच केला, असा खेळ खेळला. ते इंडियन लोक, आपले भारतीय लोक ते जिंकले म्हणाले आणि चायनीज जिंकले नाही. का? चायनीज लोक जास्ती चंगळवादी आहेत आणि भारतीय लोक त्यांच्यावर संस्कार आहे. किंवा हा रस्सी खेच आहे म्हणले, मनाला एकीकडे इंद्रिय खेचून घेऊन जातात आणि एकीकडे म्हणाले सद्गुरू, त्यांचं ज्ञान, त्यांचं कार्य हे असं खेचत असत. एकीकडे नातेवाईक मित्रमंडळी खेचत असतात आणि दुसरीकडे सद्गुरू, त्यांचं प्रेम, भक्ती, कार्य खेचत असतात. लोक नावे ठेवतात, काय त्यांचं सारखं सगळं सद्गुरू लावलं, सारखं काय सद्गुरू लावलाय असं त्याच्यावर अगदी चिडून काय सारखं सद्गुरूच लावला पाहिजे. काय त्याला संकल्प, रामकृष्ण संकल्प म्हणतात त्याला. तेव्हा म्हणाले एकीकडे हे खेचत असतात आणि दुसरीकडे सद्गुरू खेचत असतात, अशी रस्सीखेच सुरू असते. पण आता याला कुठे जायचंय, सद्गुरूंकडे जायचंय की मित्रमंडळी नातेवाईक बोलत आहेत तिकडे जायचंय? तर हा स्वतःचा जोर जेव्हा लावेल, तो कुठे लावतो स्वतःचा जोर? सद्गुरूंच्याकडे लावला त्याने जोर तर म्हणले सद्गुरूंच्याकडे जाईल तो. आणि नातेवाईकांच्याकडे जर त्यांनी जोर लावला आपला तर नातेवाईकांच्याकडे जाईल. आणि म्हणून तो संसारात खेचला गेला. तर म्हणाले हरिनामाचा जो ठेवा प्राप्त झालेला आहे, हरिनामाचा जो ठेवा प्राप्त झालेला आहे तो फुकट जाईल म्हणाले, फुकट जाईल. आणि म्हणून ही इंद्रिय सुद्धा, ही इंद्रिय जी आहे, इंद्रियापासूनच सुरुवात करावी लागते. इंद्रिय श्रीहरीच्या भजनी पूजनी लागली पाहिजे. म्हणजे श्रीहरी सद्गुरूंनी सांगितलंय तेच करायला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही संध्याकाळी असं बसा एकत्र आणि आराधना करा.
काही भजन म्हणा, पूजन करा, स्तोत्र म्हणा, सकाळी जप करा, संध्याकाळी सद्गुरूंच्याकडे भेटायला जा आणि तिथे सत्संगती करा. असंच सारखं त्या इंद्रियांना असं लावलं म्हणाले भजनी, तर ते विषयांकडे धाव घेण्याला त्याला सवडच मिळणार नाही. विषयांकडे धाव घ्यायला सवड मिळणार नाही. आणि नातेवाईकाने बोलावण्याआधीच आमचे महाराज काय करायचे, त्यांना माहिती असायचं सगळ्यांचं कुणाचं कधी काय. महाराज काय करायचे, त्याला सांगायचे, अरे आता असं असं अमुक अमुक आहे, हा तुझ्याकडे कार्यक्रम करूया. नेमकं त्यांनी काहीतरी ठरवणार असतो तो, गावाला जायचं किंवा काही नातेवाईकांकडे जायचं किंवा कुठे काहीतरी करायचं, काहीतरी कार्यक्रम त्याचा संसारातला. आणि महाराजांना बरोबर माहिती असत किंवा त्याच्या कुटुंबातले लोकच सांगायचे की असंच आहे, हे करायचं अनवधान. तर महाराज अगदी त्याला सांगायचे, अरे मग आता असं करू, या अमुक दिवशी आपण हे करू. त्याचा चेहरा असा बघण्यासारखा व्हायचा बिचाऱ्याचा, की काय विचारू. म्हणजे महाराज तिथे सवडच ठेवायचे नाही की हा ते जाण्याच्या आधीच कार्यक्रम ठेवायचा. आता आम्हाला काही कळलं की कोणी कुठे जाणार आहे, आणि म्हणून शिष्य मंडळी एवढी हे असतात, चतुर असतात, ते आधी सद्गुरूला सांगत नाही म्हणत, आधी कोणाला सांगत नाही, सद्गुरू नाही सांगत नाही, आणि पटकन जाऊन. तेव्हा सद्गुरूंना कळलं, तर म्हणून आम्ही म्हटलं किरणला, आता आपण असं करायचं की असं काहीतरी नातेवाईकांच्याकडे असे आपल्याला हे लागलं, चाहूल लागली की लगेच आपण त्या दिवशी कार्यक्रम ठेवायचा. असा असा कार्यक्रम आहे, या दिवशी सर्वांनी यावं काय, आणि नातेवाईकांना बोलवायचं. म्हणजे आणि जे नातेवाईक येतील ते कळेल ना आपल्याला कोण येत आहेत, आपल्याकडे कोण येत आहेत, म्हणजे ते आपले. तेव्हा आपण आपल्या घरी म्हणजे असा आध्यात्मिक कार्यक्रम करायचा, नातेवाईकांना निमंत्रण द्यायचं. हो महाराज तर म्हणाले, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण, बिल्डिंग मधल्या लोकांना पण निमंत्रण पत्रिका येतं जाते, म्हणजे निमंत्रण पत्रिका द्यायची आणि निमंत्रण द्यायचे. म्हणजे ते नातेवाईकांना जर यायचं असेल तर येणार नाहीत, आणि जे आपल्यावर प्रेम करतात, ज्यांना सद्गुरूंबद्दल प्रेम आहे, ते म्हणले निश्चित येणार. तेव्हा इंद्रियांना म्हणाले विषयोपभोगाची सवड देऊन, इंद्रियांना विषय भोगाची सवड द्यायची आहे, आणि मग दैवाधीन व्हायचं, दैवाच्या अधीन. आता एक काय झाली, पार्टी झाल्या, अमुक झालं, टमुक झालं, मग आता याचे काय परिणाम होतील ते म्हणजे प्रारब्धाधीन, दैवाधीन. काहीतरी चुका घडतातच ना, काहीतरी होतच संसारात. मग तेव्हा म्हणून दैवाच्या अधीन होतो, तेव्हा तो सद्गुरूच्या अधीन राहत नाही, श्रीहरीच्या अधीन राहत नाही, दैवाच्या अधीन होतो, आणि त्याला ते दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून आमच्या महाराजांनी लिहिलं की केवळ दैवाधीन इंद्रियांना विषयोपभोगाची सवड देऊन केवळ दैवाधीन होण्यात काहीच कल्याण नाही. इंद्रियांनी विषयांचा उपभोग केला की पाप निर्माण होणारच नाही, आणि त्याचं दुःखरूपी फळ अनुभवण्यासाठी वारंवार जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्हाला अडकावं लागणारच. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय करायचं, तीर्थव्रती भाव तरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. इंद्रिय स्वाधीन करून म्हणाले चित्त शुद्धी झाली पाहिजे. इंद्रियाला स्वाधीन करायचं, चित्त शुद्धी झाली पाहिजे, आणि कायिक वाचिक मानसिक तपश्चर्या घडली पाहिजे. कायाने म्हणजे शरीराने, वाचेनी आणि मनाने तपश्चर्या घडण्याची अत्यंत जरुरी आहे म्हणा, अत्यंत जरुरी आहे. आणि याच्यासाठी तीर्थ, व्रत, नेम इत्यादी साधना करावी लागतात. वाटेल ते कष्ट सोसून असं लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. काय लिहिलं, तपश्चर्या तीर्थ गती भाव धरी रे करुणा. वाटेल ते कष्ट सोसून
ज्यामुळे संसाराबद्दल वैराग्य प्राप्त होईल. आता संसाराची गोडी आहे म्हणजे संसाराचं वैराग्य प्राप्त नाही झालेलं, म्हणून तपश्चर्या घडली पाहिजे. श्रीहरीच्या भक्ती प्रेमाची आवड उत्पन्न झाली पाहिजे. असेच प्रयत्न आपण केले पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तीर्थव्रती भाव याचा अर्थ काय म्हणाले म्हणजे तीर्थक्षेत्राला जायचं असा अर्थ नाही म्हणाले. म्हणून तर त्याचा गूढार्थ वेगळा असतो. तीर्थ म्हणून लोक काय करतात, तीर्थव्रती भाव चालले तीर्थक्षेत्राला. नाही, ते ज्ञानेश्वर महाराज लिहिलंय तिथे. अरे पण त्याचा गूढार्थ तू बघितला नाही म्हणले. गूढार्थ तुला माहितच नाही, ते सद्गुरूशिवाय नाही कळणार. तीर्थव्रती भाव याचा अर्थ असा आहे, निरनिराळ्या तीर्थक्षेत्राची यात्रा करणे असा नाही म्हणले. मग नामदेव महाराज काय म्हणतात, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नामदेव महाराज हे काय म्हणायला लागले, हो तीर्थक्षेत्र आम्ही ऐकलं होतं, गंगा यमुना हरिद्वार, काय बद्रीनाथ केदारनाथ आणि पंढरी. तुम्ही काय म्हणतात, पंढरी म्हणा. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. देव सुद्धा विठ्ठलच, देव दुसरा कोण नाही, विठ्ठलच. मग विठ्ठल कोण, गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल. आणि तो विठ्ठल कोण आहे म्हणले, तर सद्गुरू. म्हणले इथे तुमचं सगळं म्हणले मूळ पदावर येतं, म्हणले मूळ पद तेच आहे. आणि विठ्ठल म्हणजे सद्गुरू हेच विठ्ठल आहे आणि हेच तीर्थक्षेत्र आहे. म्हणून सद्गुरूंच्या कार्यात राहणं हेच तीर्थक्षेत्र, हेच तीर्थयात्रा आहे. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूता हि साधवा, काले न फलते तीर्थम सद्य साधु समागमः. साधूनाम दर्शनम पुण्यम. अहो तीर्थाला जाऊन काय होतं म्हणले, पुण्य मिळतो. गंगे स्नान केल्याने पुण्य मिळतो. तर म्हणले साधूंचं दर्शन घेतलं, सद्गुरूचं दर्शन घेतलं की ते पुण्य मिळतं म्हणाले. मग तीर्थाला कशाला जायचं म्हणलं. तीर्थभूताही साधवा, साधव म्हणजे सद्गुरू हे तीर्थ, प्रत्यक्ष तीर्थ आहे म्हणले. काले न फले ते तीर्थ. पूर्वीच्या काळी कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात म्हणाले तेव्हा तीर्थयात्रेचं महात्म्य होतं किंवा तिथे तसे ऋषीमुनी होते म्हणून. पण आता सद्य साधू समागमः, जिथे साधू म्हणजे संत सद्गुरू असतील तिथे गेलं पाहिजे ना, ती तीर्थक्षेत्र आहे. आणि मग अशी एकदा चित्त शुद्धी झाली आणि त्या श्रीहरीचं प्रेम हृदयात दृढ झालं ना, म्हणजे सद्गुरूंचं प्रेम हृदयात दृढ झालं की साहजिकच म्हणाले ती इंद्रिय आणि मन विषयांपासून निवृत्त होतील, विषयांपासून बाजूला होईल. आणि त्या अंतःकरणात दया क्षमा शांती, शांतीवर आपण सांगितलं तिथे शांती, जिथे शांती आहे तेच म्हणले तिथेच हरी आहे. त्याचे नाव हरी, शांती ज्याची नारी त्याचे नाव हरी. पण शांती नारी जिथे आहे तिथे श्रीहरी आहे. श्रीहरी कुठे राहतो, तिथे शांती त्याची नारी आहे. तो नारी जिथे आहे त्याची तिथे तो राहतो. दया क्षमा शांती प्रेम वात्सल्य करुणा स्नेह सहनशीलता हे सगळ्या म्हणाले हे त्या श्रीहरीच्या पत्नी आहेत. जिथे राहतात तिथे श्रीहरी राहतो. हे अष्टसात्विक भाव आहे. हे अष्टसात्विक भाव हृदयात प्रगट होतात आणि त्यामुळे हे असे अष्टसात्विक भाव जेव्हा हृदयात प्रगट होतात तेव्हाच आपल्या हृदयात श्रीहरी जागृत झाला, प्रगट झाला, कायमचा वास करून राहिला असं समजावं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की हे मी माझ्या पदरचं नाही सांगत आहे. माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांनी मला हे ज्ञान दिलं म्हणाले आणि त्या अनुभवाने ते मला पूर्ण पटलं आणि म्हणून त्याच्यावरचा दृढ विश्वास बसला. आणि मला आता कळून चुकलं की माझ्या सद्गुरूंनी दिलेला श्रीहरी नाम मंत्र हा जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून शिवस्वरूपाला नेणारा संजीवनी मंत्र आहे. आणि या मंत्रानेच या देहात आत्म्याचा संबंध असेपर्यंत कायमचं समाधी सुख मिळणार आहे.
अहो समाधी, संजीवन समाधी, संजीवन समाधी लोक म्हणतात. म्हणजे काय म्हणाले? समाधी साधन संजीवन नाम, शांती दया शम सर्वाभूती. हा तुम्हाला संजीवनी समाधी, बापरे तिकडे संजीवनी समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे काय हो? संजीवन समाधी म्हणजे सद्गुरू सांगतात जो हरिनाम मंत्र आहे ना, सद्गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे, तो संजीवनी मंत्र आहे म्हणले. आणि तो मंत्र जेव्हा म्हटला जातो, त्या मंत्रामध्ये आपण जेव्हा लीन होऊन जातो, तेव्हा ती समाधी संजीवनी समाधी, समाधीचं सुख मिळतं. आणि ती संजीवनी समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराज तिकडे काय भूमीमध्ये खाली जाऊन बसले, पण त्यांनी केलं काय? तर तिथे हा संजीवनी मंत्रामध्ये ते म्हणले सर्व विसरले आणि ती संजीवनी समाधी त्यांना प्राप्त झाली आणि शांती दया क्षमा सर्व प्राप्त. आणि म्हणून म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरी वीण, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुणी राही, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ, समाधी संजीवन हरी पाठ. श्री गुरुदेव दत्त.